काय मागणी आहे? 20 जुलैला जंतर मंतरवर जे विद्यार्थी बसले होते नीटच्या परीक्षेमध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या या 10-12 वर्षाच्या कार्यकालामध्ये जवळजवळ 151 पेपर लीक झाले। त्याच्या विरोधात की शिक्षण जे आहे ते ट्रान्सपरंट असलं पाहिजे, परीक्षा या ट्रान्सपरंट असल्या पाहिजे, पारदर्शी असल्या पाहिजे आणि जो आपल्या भारताचा शिक्षण मंत्री या धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। या मागणीसाठी ज्या मुलांनी आंदोलन केलं होतं त्या मुलांवर जो अमानुष असा त्यांनी लाठीचार्ज केला, जवळजवळ 180 विद्यार्थी जखमी झाले। एक मुलगी तर मरणासन परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती झाली आणि या त्यांच्या न्याय मागण्याला जे धुतकारून आला जो सत्तेचा माज नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सर्व सहकार्यात चढलेला आहे। आपलं कोणीच काही बिघडू शकत नाही। आपण कितीही भ्रष्टाचार केला, आपण कितीही अयोध्येमध्ये रामलल्लाचे दागिने चोरले, आपण विद्यार्थ्यांवर कितीही अन्याय केला तरी आपलं कोणी काही करू शकत नाही। या भावनेतून जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी राहुल गांधी यांनी मोदी यांच्या घरासमोर जे आंदोलन केलं त्याच्यात त्याला 3 तास त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये टाकलं। या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस कमिटीने आणि सोबत युवक काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस, सेवा दल या सर्व लोकांनी आज इथे मोर्चा काढला होता। त्याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आम्हाला रस्त्यात लोक भेटायचे, आमच्या कानात सांगायचे की भाऊ हे सरकार पडलंच पाहिजे। म्हणजे जे लोक काँग्रेसचे सुद्धा नाही ते सुद्धा लोक येऊन या आंदोलनामध्ये सामील झाले आणि त्यांच्या मनामध्ये ही आता आशा निर्माण झाली की काँग्रेसच आता या भारतीय जनतेसारख्या भ्रष्टाचारी सरकारला हरवू शकते। या सर्व गोष्टीसाठी आज हा मोर्चा काढला होता। हा चांगला उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आमची मागणी आहे की सोनम वांगचूक यांचं जे आहे उपोषण ते सोडवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब राजीनामा, खरं तर नरेंद्र मोदी साहेबांनीच राजीनामा दिला पाहिजे। जो अन्याय आणि अत्याचार ते या भारतवर्षावर करून राहिले, पण आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामाची मागणी आलेली आहे, म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे।